मिस्टर जॅकेट जे जॅकेट कुठलं आज घालायचं ह्याच्यावर जास्त वेळ घालवत असतील आणि शेतकऱ्याकडे लक्ष देण्यासाठी जर त्यांच्याकडे वेळच नसेल तर त्याला आपण काय म्हणणार। त्यांनी लोकांना विकत घेतलं का काय, आणि विकत घेतल्यानंतर आम्ही जसं वागेल जसं बोलेल तेच ते लोकांनी सहन करायचं। या अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांना त्यांच्या सरकारची टिमकी वाजवायला जास्त वेळ दिला जातो। कृषी मंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, त्या वक्तव्यावरती आपल्यासोबत रोहित पवार आहेत। आता कृषी मंत्र्यांकडून वक्तव्य केले जात आहे, शेतकऱ्यांची केली जाते, एकंदरीत कसं बघतात जबाबदार व्यक्तींकडून असे वक्तव्य केले जातात? एक तर जबाबदार व्यक्ती आहेत आणि एका जबाबदार खात्याचे ते मंत्री आहेत, असं असताना सुद्धा ज्या खात्याचे ते मंत्री आहेत आणि ज्यांच्यामुळे ते मंत्री झाले म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधातच अनेक वेळा ते बोललेले आहेत, खालच्या लेवलला जाऊन बोललेले आहेत, त्याचा निषेध आम्ही सर्वांनी केला। त्याच्याबरोबर त्यांनी विमा मध्ये काही बदल केलेले जे शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत आणि काही मदतीचे पण निकष त्यांनी बदललेले आहेत। तर ह्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसानात येणार आहेत। त्या अनुषंगाने त्यांच्यावर आम्ही बोलत आहोत आणि ते सहज कुठेही लूज कॉमेंट करून जातात। मिस्टर जॅकेट जे जॅकेट कुठलं आज घालायचं ह्याच्यावर जास्त वेळ घालवत असतील आणि शेतकऱ्याकडे लक्ष देण्यासाठी जर त्यांच्याकडे वेळच नसेल तर त्याला आपण काय म्हणणार। वारंवार शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली जाते। एकंदरीत बघितलं तर अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी नुकसान झालेलं आहे, पंचनाम्यांना उशीर होतोय, प्रशासनाचे देखील हलगर्जीपणा होतोय, मात्र मंत्र्यांकडून कुठल्याही प्रकारचे तसे निर्देश दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांचीच अवहेलना केली जाते। तर कसं बघताय? कुठेतरी या सरकारला असं वाटत असेल लाडक्या बहिणीची योजना आणून त्यांना जे काही मताधिक्य मिळाले, पैसा वाटून जे मताधिक्य मिळाले, म्हणजे त्यांनी लोकांना विकत घेतलं का काय, आणि विकत घेतल्यानंतर आम्ही जसं वागेल जसं बोलेल तेच ते लोकांनी सहन करायचं अशी भावना कदाचित सरकारची त्या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे बरेच नेते आमदार जे सत्तेत आहेत ते अतिशय खालच्या लेवलला जाऊन सामान्य लोकांबद्दल बोलत आहेत आणि सरकारकडनं कुठेही कारवाई तिथे घेतली जात नाही। त्याच्याबरोबर जे निर्णय घ्यायला पाहिजे, अतिवृष्टी झाली, 1,20,000 हेक्टर आज नुकसानात जागा जी शेती आहे ती नुकसानात आलेली आहे, त्याबद्दल कोणी बोलेना। निकष ही तुम्ही विम्यामध्ये बदलली, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तुम्ही जर शेतकऱ्याची बाजू घेणार नसताल ना तर शेतकऱ्याच्या विरोधातच निर्णय घेणार असताल, हे कितपत योग्य आहे? आता अधिवेशन चालू आहे, तर अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत, कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही आक्रमक किंवा व्यक्त होणार? नाही, शेतकरी, शेती, युवा, विद्यार्थी, नोकरी, महिला सुरक्षता असे बरेच विषय आहेत ज्याच्यावर आम्हाला बोलायचं आहे। जेवढं काय बोलण्याची संधी देतात त्याच्यात आम्ही ते बोलतो, पण तरीसुद्धा या अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांना त्यांच्या सरकारची टिमकी वाजवायला जास्त वेळ दिला जातो आणि लोकांचं खरं मत काय, लोकांच्या अडचणी काय हे बोलण्यासाठी आम्हाला तरी बोलायला दिलं जात नाही। दादा, शेवटचा प्रश्न, ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, तर कुठेतरी मराठी माणसांची ताकद एकत्र येते, मात्र भाजपकडून सांगितलं जात आहे की ठाकरे एकत्र येणं किंवा आम्हाला काही फरक पडत नाही, असं काही होणार नाही। नाही, ठीक आहे, दोन परिवार एकत्रित येत असेल तर मराठी संस्कृतीमध्ये त्याच्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाच्या संस्कृतीमध्ये लोक त्याचं स्वागतच करतील। 5 तारखेला सभा होऊ द्या, त्या सभेत काय बोललं जातं हे आपलं सगळ्यांना बघायला लागेल। तर हे होते कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार। कॅमेरा पर्सन संदेश सोबत प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, मुंबई। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।